गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीता. गीताच्या दुनियेत तुमचे सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे. पूजा अशी मस्त झालेली आहे. रांगोळी छान काढली होती आणि आता स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक पटपट आवरायचा होता, पण आज फेवरेट भाजी होती भरलं वांगं. तुम्ही नक्की करून बघा. ह्यात थोडंसं विशेष आहे, जे की कांदा टोमॅटोची पेस्ट आपण करून टाकतो, तर तसं न करता कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो करून आपण भाजी केलेली आहे. खूप छान भाजी होती आणि काळं तिखट हे टाकून खूप मस्त लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि मस्त मसाले हे वापरायचे आणि भाजी ही झटपट होती. जर कोण पाहुणे येणार असतील तर खूपच छान लागते अशी भाजी. दाखवली तुम्हाला कशी झालेली आहे. अशी मस्त भाजी झाली. छान असं तेल साईडला आलेलं आहे तुम्हाला दिसतंय. आणि ह्या ताटामधलं पाणी बघा. आपण जे ताटामध्ये पाणी टाकलं होतं एवढंच पाणी राहिलेलं आहे. त्याच्यामुळे भाजीमधला रस्सा पण लवकर आटत नाही आणि यातलं पण पाणी नाही संपत लवकर. ही तुम्ही एकदा आयडिया करून बघा. तुमच्या लक्षात येईल. गावाकडे जी आयडिया भरपूर करते. बऱ्याच जणींना म्हणतात. आता पोळ्या झाल्या, स्वयंपाक झाल्यानंतर तुमच्याबरोबर बोलणारच आहे. किचनचे सगळे काम आवरून झालेले आहेत आणि चला म्हणलं आता बेडरूमचं आवरून घेते मी. कारण ह्यांचा कधी फोन येते 12-12:30च्या नंतर कधी यांनी फोन करतात, सांगतात की गावाकडे जायचे आणि आवरून बसा. त्याच्यामुळं आजची एवढा धावपळीचा दिवस असते आणि चला मग बेडरूम आवरून घेते मी आता. आणि काय काय बरोबर न्यायचे ड्रेस घ्यावे लागते तिकडे गावाकडे मशीनमध्ये टाकायला, ते पण सगळं आवरून घेते पटकन. आणि चला आता सफाई करून घेते थोडीशी राहिलेली, म्हणजे पटकन काम आवडते. हे बघा किती लूज झाली गादी कवर, म्हणजे बेडशीटच आहे हे. हे अशा टाईपचं बेडशीट आहे. ह्याला लुजर आहे आणि मेजरमेंट मी घेऊन गेले नव्हते. हे डीमार्टमधून आणले मी. मेजरमेंट घेऊन गेले नव्हते, त्याच्यामुळे हे सगळं चुकीचं आहे. हे अजिबात आवडलं गेले मला. पण आता घेतलंय ना तर म्हणजे समजा 5-6 महिने तरी वापरावं. आणि नंतर हे, कारण प्रत्येक वेळेची अडचण यायला लागली. हे असं लूज पडलं ना प्रत्येक वेळेस आधी उठला, हे सगळं साफ करा, हे सगळं ओढून घ्या, नंतर ठेवा, हे सगळे अडचणी यायला लागल्यात. तुम्ही जर घेणार असाल तर मेजरमेंट घ्या आणि नंतरच तुम्ही कव्हर घ्यायला जा. जी मी चूक केली ती तुम्ही करू नका समजा. एवढी नोट लागलेली आहे. हे आपल्याला थोडा खजिना हाती लागलेला आहे. आपल्याला पैसे सापडले आहेत नाईट पॅन्टीमध्ये. ड्रेस धुवायला टाकायचा आहे. यांच्या लक्षात राहिलेले नसते, त्यात आपल्या खिशामध्ये जाणार. बॅग आपल्या रेडी आली ना. सगळं साहित्य जेवढं आवश्यक आहे गावाकडे तेवढं घेतलेलं आहे बरोबर. पर्स अडकून झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. गाडी खाली थांबलेली आपली वाट बघून. आणि आता निघायचं आपल्याला. आणि जे काही राहिलेले काम आहेत ते नंतर तिथं गेल्यानंतर करायचेच आहेत. शनिवार सांगितल्यासारखं आले मी गावाकडं आणि सगळं आवरून झालेलं आहे. घर झाडून झाले, प्रशापासून झाल्या, बाहेरचं सगळं वरांडा धुवून झालेलं आहे. वट्टा हे सगळं आवरले. गॅस सगळा पुसून घ्यावा लागते, खिडक्या सगळ्या पुसून घ्यावं लागते. कारण 8-15 दिवसामध्ये एवढी धुवून होती. सगळं चकाचक केलेलं आहे. आणि येताना मग कारण देशाला आहे एकादशी मोठी, मग येताना बटाटे ती घेऊन आलेली मी. कारण अडचण नको बाबा, ऐन वेळेला कुठं भेटतंय नाही तर हिरव्या मिरच्या घेऊन आलेली आहे. येताना जर वेळेचं सांगते, येताना दूध पॉकेट घेऊन आलेली आहे. छोटंसं दही पॉकेट आणलेलं आहे. जर देशाला नाही ते दहीवाला आला इथं, कारण इथं गावाकडे कशी दहीवाली येतात भरपूर. पण अचानक नाही आलं तर येताना गवतच्या शेंगा घेऊन आलेली आहे, टोमॅटो घेऊन आलेली आहे. कारण सोमवारी परत वापस जाताना आपल्याला टिफिन घेऊन जायचं आहे त्याच्यासाठी. तर हे सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. आता मी दूध तापवते आणि खूप कंटाळा आलेला आहे कामावरून. मग तर चहा गरम चहा करणार आहे. खुर्चीत बसून निवांत पिणार आहे.
कसं होतंय की थकून येत आहे माणूस तिथं आवरायचं तिथं आवरून नंतर इथं आलं यायचं इथं आले तिथं आवरायचं. त्याच्यामध्ये खूप कंटाळा आहे, पण कसं आहे नवीन करावं लागतं या गोष्टी आणि आपलं नशीब ते आपलंच असते. कारण इथं रतीब नसल्यामुळे इथं राहत नसल्यामुळे रतीबचं नाही, त्याच्यामुळे पॉकेट घेऊन यायची आपल्याला सोय करायची. तर जाताना गॅस बंद केलेला आहे, उघडल्या चालू केला नाही, गॅस चालू करते. आवरलंय आपलं सगळं काम आणि झाडझूड झालेली आहे. सगळं धुवून काढलंय पाठीमागचं बाहेरचं. खूप बोर होईल होतं, आता कंटाळ येतंय, काम करून करून थकतंय माणूस. आणि फ्रेश होण्यासाठी चहा ठेवावं म्हणलं. दूध पॉकेट हे गरम दूध पॉकेट उघडलं आणि गरम केलं दूध आणि चहा ठेवलेला आहे. मिनसून आता मस्त चहा घेत होता आता, कारण कसं होते माझं तर थकवा चहाशिवाय नाही जात आणि मला ती सवयच लागलेली आहे की आता आजकाल तर 3 टाईम चहा प्यायला लागले मी जवळपास. आणि मस्त हवा सुटलेली आहे आज, पाठीमागं छान वाटायला लागले. आणि झाडं कसे पाऊस पडल्यामुळे हिरवेगार झाडं येतं. आणि कसं असं गावाकडं आलं की मला तर आवडते अगोदरच गावाकडचं वातावरण. शहरातलं एवढं मला नाही आवडत आणि गावाकडं त्याच्यामुळं ना मी आनंदी असते. आणि मस्त आता नियोजन चालले की संध्याकाळी काय करावं स्वयंपाक ते. चहा पीत आता संध्याकाळचा बेत. वेलकम. माझ्या घरात तुमचं सर्व मैत्रिणीचं स्वागत आहे. आणि हा आपला हॉल आहे आणि हॉलमध्ये खूप एन्जॉय केलेला आहे. खूप साऱ्या आठवणी आहेत. मी जी छोटे छोटे प्लांट लावलेले आहेत त्यांची काळजी घेतलेली आहे आणि खूप साऱ्या आठवणी. आणि त्या प्रत्येकाच्या आपल्या आपल्या घरामध्ये जशा असतात तशाच. आणि आपली ही बेडरूममध्ये मी ठेवलेली आहे मशीन, जी की मला कधीमधी ब्लाऊज शिवायची इच्छा झाली. सहसा तर मी घरी शिवते, त्याच्यामुळं मला ते आवश्यक लागते. त्याच्यामुळं मी त्या रूममध्ये मशीन ठेवलेली आहे. आणि सगळ्यात आवडता आपला विषय म्हणजे किचन. पण किचनच्या अगोदर मी छोट्याशा 2 शोच्या वस्तू केलेल्या आहेत. जर तुम्हाला शिकायच्या असतील तर मी नक्की तुम्हाला सांगेन ते कशा केल्या ते. आणि जुन्या पाईपापासून केल्यात. विशेष म्हणजे आता मेन जे आपलं ठिकाण असते मॉम किचन, हे माझ्या दिदीने तयार केलेले आहे माझ्यासाठी. ज्यावेळेस आम्ही नवीन घरामध्ये गेलतो ना, तर ती आठवण आहे माझी. आणि अशा भरपूर आठवणी असतात आपल्या घरामध्ये आपल्या, जे की आपण सांभाळून प्रत्येक ठिकाणी आपण बरोबर घेऊन चलत असतो. क्षणोक्षणी आपल्या बरोबर असतात ते. आणि कितीही घर छोटं असलं मोठं असलं तरी आवरताना बायकांना तर शीण कधीच येत नाही, कारण ते आपलंच असते कधी पण. आणि मला तर खूप इच्छा असते अशी की मी काय काय करून काय काय नाही. तर मी तुम्हाला किचन दाखवलेलंच आहे. आता दाखवते माझे विशेष ठिकाण, जे की ते तर माझ्या सगळ्यात आवडीचं आहे. पहा आता पुढं त्याची एक वेगळीच कहाणी आहे, मी नंतर कधीतरी शेअर करणार आहे. ही आहे मुलांची बेडरूम. आणि ज्याच्यावर बसले ना मी ती चेअर, तर चेअर माझ्या पार्लरची आहे, जी की मी ती 22 वर्ष वापरलेली आहे. आता तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला वाटायला असेल मैत्रिणींना आम्ही करतीस काय तू नेमकं. थांबा मी तुम्हाला सांगणार आहे की जी गोष्ट माझ्या मनामध्ये आहे ती तुमच्याबरोबर शेअर करावी असं मला वाटलं. की तुम्ही विचार करत असाल की ही 2 घरं दाखवते नेहमी, एक लातूरचं घर आणि एक गावाकडचं घर. गावाकडचं घर तर फार छान आहे, हे मान्य आहे. सगळ्या गोष्टी मला खूप सुखसुविधा आहेत. मी तुम्हाला आता सगळ्या गोष्टी शेअर केल्या. आणखी बऱ्याच अशा गोष्टी आहेत की मी नाही तुमच्याबरोबर दाखवू शकले. ते दाखवण्याचा असं वेगळा पॉईंट नव्हता. आणि ह्याच्या पाठीमागं सांगण्याचं फक्त एवढंच कारण आहे की इथं सगळं आहे माझ्याकडं. इन्व्हर्टर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि पण तिथं काहीच नाही माझ्याकडं. ना TV आहे, ना फ्रीज आहे, ना वॉशिंग मशीन आहे, ना इन्व्हर्टर आहे, ना काही नाही माझ्याकडं. फक्त थोडंसं साहित्य आहे, जे म्हणजे रोजच्या दिवसाला पुरण्यासारखं साहित्य आहे. आणि तेवढंच माझ्यासाठी स्पेशल आहे म्हणल्यासारखं आहे. कारण मेन काय आहे की मला माझ्या कुटुंबाबरोबर राहायला जास्त आवडते. अगोदर मी इथंच राहत होते,
पण नंतर मग समजा दिदी आणि यांनी तिकडे गेल्यामुळं मला काय वाटलं की नको, एकटं राहण्यामध्ये अजिबात पॉईंट नाही आणि आपण पण त्यांच्या बरोबरच राहिलं पाहिजे. सुखसुविधा काय आज आहेत उद्या नाहीत असं असते आणि एकदा माणसाला कसं एकटं राहण्यापेक्षा कधीही कुटुंबामध्ये राहिलेलं खूप छान वाटते. मला तिथं काही नसलं तरी चालतंय, फक्त मला माझ्या जवळची माणसं असणं माझ्यासाठी ते महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर वाटत असेल तुम्हाला कोणत्या मैत्रिणींना वाटत असेल की माझ्याकडे हे नाही ते नाही, अजिबात नाराज होऊ नका. माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला की एक मैत्रीण, एक मोठी बहीण म्हणून समजा किंवा छोटी बहीण म्हणून समजा, हे अजिबात नाराज व्हायचं नाही. आपले जे माणसं आहेत, जे आपल्या जीवाभावाची माणसं आहेत आणि त्यांच्याबरोबर राहायला आपल्याला भेटते ना, ही सगळ्यात मोठं सुख असते. शेवटी माणसांचं काय की नेमकं सुख कशातही लक्षात आलं पाहिजे. त्या 6 महिन्यामध्ये काही विशेष नाही, त्याच्यामध्ये अजिबात सुख नाही. ते येईपर्यंत वाटत असते माणसाला, पण एकदा आल्यानंतर त्याचं अजिबात महत्व नसते. पण आपले माणसं हे कायमस्वरूपी आपल्या बरोबर असणं हे सगळ्यात मोठी गोष्ट असते. आणि मेन मला तुमच्यापर्यंत हे पोहोचवायचं होतं की मी तिथं राहते पण मी इथल्यापेक्षा तिथं जास्त सुखी असते. तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमधून, आणि हेच मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. आणि जरी माझ्याबद्दल काही तुम्हाला वाटलं असलं, कुठली गोष्ट आवडली असली, तर सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असंच प्रेम माझ्यावर राहू द्या. गुड नाईट.